कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60,75,00,000 रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे। या प्रकरणी उपनिबंधक रागिनी खडगे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील प्रसिद्ध बाळूमामा मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मंदिराच्या कारभारात तब्बल 60,75,28,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिनी खडके, सचिव रावसाहेब खोतकरी आणि इतर संबंधितांत विरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी संगनमत करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर रागिनी खडगे फरार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून व्यवहाराची सखोल चौकशी सुरू आहे। या घोटाळ्यामुळे राज्यभरातील बाळूमामा भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे।